नमस्कार, स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेतर्फे महिला दिनानिमित्ताने ज्ञानज्योती पुरस्काराचे महिलांना करण्यात आले वितरण। जागतिक महिला दिनानिमित्ताने आज महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक महिला मंच धुळेतर्फे जिल्हा परिषदेच्या सभागृहात पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। दरम्यान यावेळी शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांना ज्ञानज्योती पुरस्कार प्रदान करून महिलांचा सन्मान करण्यात आला। त्याचप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या शिक्षकांचा देखील शिक्षण गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। त्याचप्रमाणे महिला दिनाचे औचित्य साधत पोलीस, महसूल, आरोग्य विभागातील महिला कर्मचाऱ्यांचाही आज पुरोगामी शिक्षक संघटनेतर्फे विशेष सन्मान करण्यात आला। मी सौ दीपा चंद्रकांत गोरे, महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेचे महिला जिल्हा अध्यक्ष। महिला दिनानिमित्त आमच्या संघटनेने महिलांना पुरस्कृत केलेला आहे। त्यात आमच्या आदर्श शिक्षिका, उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षिका, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक आणि विस्ताराधिकारी यांचे ज्ञानज्योती पुरस्कार म्हणून त्यांना आम्ही सन्मानित केलेला आहे। तसेच समाजरत्न म्हणून हरिभक्त पारायण सुनीता योगेश पाटील, तसेच पार्वती परशुराम जोगी, तृतीयपंथी किन्नर आखाड्याचे अध्यक्ष यांनासुद्धा आम्ही पुरस्कृत केलेला आहे। त्याचप्रमाणे इतर क्षेत्रातल्या ज्या महिला आहेत, आरोग्य डिपार्टमेंट झालं, पोलीस डिपार्टमेंट, महसूल डिपार्टमेंट, नंतर ST डेपोमधील वाहक, या महिलांनासुद्धा आम्ही पुरस्कृत केलेलं आहे। पेशवार जिल्हाध्यक्ष पुरोगामी शिक्षक संघटना। दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना आणि पुरोगामी महिला मंचच्या वतीने 8 मार्चच्या जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केला जातो। त्याच्या आज या कार्यक्रमाचे 8 वर्ष चालू असताना आजच्या या कार्यक्रमात आदरणीय आमदार गावित मॅडम यांच्या हस्ते शैक्षणिक क्षेत्रात, महसूल, आरोग्य, नंतर पोलीस, ST महामंडळातील कर्मचारी अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला भगिनींचा या ठिकाणी सत्कार आणि सन्मान या केलेला आहे। या निमित्ताने महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेच्या वतीने मी सर्व महिला भगिनींना महिला दिनाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो।